हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार. शंभू आयुर्वेदामधून बोलतोय. हा सर, आपण औषध घेतलं होतं मूळव्याधासाठी ना? हॅलो. हा, घेतलं होतं ना. ओके ओके, कोणासाठी घेतलं होतं? काय काय त्रास होता? स्वतःच होतो. स्वतःसाठीच घेतलं होतं. ओके. हं. तर मूळव्याध फिशरचा त्रास होता की कोंब वगैरे काय होते? कोंबाचं होतं, पण ते कोंब काय आतल्या आत होते, बाहेर नव्हते. अच्छा अच्छा अच्छा. ओके. हं. तर तर औषध ते चालू आहे ना आता आपलं? औषध चालू आहे आता. एक बॉटल संपली, 1 महिना झाला. बर. काय रिझल्ट आहे त्याचा? रिझल्ट म्हणजे तेव्हापासून रक्त पडायचं बंद झालं. बर. म्हणजे रक्त मला 2-4 दिवसांमुळे रक्त पडत होतं ना, ते बंद झालं आता पडायचं. ओके ओके. आणि जी चुनचुन होत होती सकाळी शौचात जाऊन आल्याच्या नंतर आग होत होती, ती आता आता एवढ्यात जवळजवळ बंदच झाली. 15 बाबा. दिवसापासून काहीच नाही. ओके ओके. आणि पोट साफ होतंय का? हा, पोट साफ होते व्यवस्थित रोजच्या रोज. अगोदर तुम्हाला पोट वगैरे साफ होताना त्रास होत असेल? हो हो. ठीक आहे, चांगला रिझल्ट आहे. हा हा. म्हणजे बाहेरून म्हणजे फिशरचा त्रास आहे तुम्हाला होता तो, म्हणजे ऍटलिस्ट थोडाफार कमी झालाय. रक्त पण पडायचं बंद झालंय आणि आगाग रक्त पण जवळ जसं औषध चालू झालं तसं बंदच झालंय. बंद झालं ना? हम्म. तरी एक डबा संपला म्हणजे 15 दिवसाचं औषध संपलंय ना? महिन्याला एक डब्बा होता ना तो. नाही नाही, दोन डब्बे जे असतात ना, हा, ते 15 दिवसाचा एक डबा असतो आणि दुसरा डबा 15 दिवसाचा असतो. असं आहे का? हा हा. मला लक्षात नाही आलं. ते पॉम्पलेट वर आलतं ना, त्याच्यावर दिलं होतं महिन्यासाठी एक नाही नाही, पान. एक नाही एक का? चमचा असतो तो. एक हा हा. 200 ग्राम, 100 ग्राम असतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रमाण कमी घेऊन पण चांगला रिझल्ट मिळालाय. हा, रिझल्ट मिळाला त्यात. तरी साधारण किती टक्के फरक वाटतो एका डब्यामध्ये? एका डब्यामध्ये जवळजवळ आता 70-75% फरक वाटतो. हा हा हा. म्हणजे जवळपास 15 दिवसाच्या औषधामध्ये तुम्हाला एक कव्हर व्हायला पाहिजे. 70-15 दिवसाचा चांगला रिझल्ट आहे. एक हम्म. तो दुसरा डबा पण कंप्लीट करा पूर्ण. नंतर कसं आठवड्यातून एकदाच घ्यायचं, नंतर एखादा डबा मागवायचा आणि बर. आठवड्यातून एकदाच घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण आतमधून जखम असते ना, ती हो हो भरून हो. निघेल. चांगला रिझल्ट आहे. चालतंय. आणि आपण कुठून बोलताय सर? मी नेवासा तालुक्यातून कुकाणा. उकाणा. ओके ओके. आणि तर तुम्हाला हा जो मूळव्याधाचा त्रास होता तो किती वर्षापासून होता? तसा भरपूर वर्षापासून आहे. जसं जवळजवळ 10 एक वर्षापासून, पण ते मध्यंतरी 2-4 वर्ष काहीच नव्हतं. हम्म. आणि वर्षातून कधीतरी एखाद्या वेळेस जाणवायचं, पण आता सलग आहे ना, जवळजवळ 3 ते 4 महिने झाले खूप त्रास चालू होता. बर. मी इथले लोकल डॉक्टरला वगैरे चौकडं दाखवलं. त्यांनी मग ते सांगितलं 3 कोंब आहेत, एक कोंब मोठा आहे, 2 बारीक आहेत. हा. आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला त्रास होतोय, ते कोंबाचं ऑपरेशन करावं लागेल, असं तसं चाललं होतं. बर. आणि मग इथले लोकल औषधं बी घेतले, आयुर्वेदिक बी, क्लिनिक काय तेवढं पुरतं तेवढं फरक वाटायचा. 8 दिवसांनी पुन्हा जे आहे ते चालूच. बरं. मग ते आपल्या ग्रुपवर मी म्हटलं बघावं यार, म्हणून मी कॉल केला होता. बरोबर. मग ते त्रास असल्यामुळे मग म्हणलं जाऊ दे आता, पैशात जेवढं इकडं तिकडं खर्च केला, मग जाऊ द्या 1200-1300 तरी काय होतं. हो ते हो. आता ट्रायल घ्यायला काय अडचण नाही म्हटलं, म्हणून मग मी केलं बुकिंग. ते हम्म, त्याचा हम्म. रिझल्ट आला. चांगली गोष्ट. नाही, छान हम्म. छान. म्हणजे जवळजवळ 3-4 महिन्यापासून त्रास होता तुम्हाला. हा, डॉक्टरांनी त्रास होता. हा ऑपरेशन सांगितले आणि मेन म्हणजे 3 कोंब होते आतून. हा, ते आतून 3 पूर्ण कोंब हा. सांगितलेले डॉक्टरांनी. त्या औषधाने आतले जे कोंब आहेत ना, ते हा, बारीक बारीक होतात आणि निघून जातात. असं. असं आहे का? आणि मेन हा म्हणजे आतून जखम झालेली असते ना, हा त्याच्यामुळे हा. ते टॉयलेटला पण आपल्याला त्रास होतो. ज्यावेळेस त्रास होतो. हो. जागा ती ताणली जाते आणि हा त्यामुळे आगाग होते, रक्त पडते, जागा फाटली हा. जाते. असं. दुपारपर्यंत मला बसताच येत नव्हतं खाली, इतका त्रास व्हायचा, नुसतं अरे उभंच बापरे! राहावं हा लागायचं. हा हा. नाही, चांगला म्हटलं रिझल्ट आता आहे, काय. छान आहे. करा, फक्त कंटिन्यू कोर्स करा, म्हणजे कसं कायमस्वरूपी फरक पडून जाईल. चालतंय. डॉक्टरांनी जर ऑपरेशन सांगितलं होतं आपल्याला, हा हा. विदाऊट ऑपरेशन आपलं व्यवस्थित रिकव्हर होत आहे. व्यवस्थित रिकवर झालं. हो हो. चालेल चालेल. धन्यवाद सर.